पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये सीसीएसची 2.5 तास बैठक चाललेली होती। सीसीएसच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली आहे। पहलगाम हल्ल्यावर सीसीएसची बैठक घेतली अशी माहिती या पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे। 9:15 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तानला राजकीय आणि लष्करी प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती कळते। भारत पाकिस्तानमधील राजदूत मागे घेण्याची देखील शक्यता आहे। लष्करी कारवाईसाठी योजना तयार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते। पाकिस्तानवर 3 टप्प्यांमध्ये प्रहार केला जाणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। सीसीएसची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि आता 9:15 वाजता बरोबर परराष्ट्र मंत्रालयाची बैठक होईल। पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमधून भारताची भूमिका मांडली जाईल। सीसीएसची ही बैठक देखील झाली आणि या बराच काळ चाललेल्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती कळते। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात 9:15 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळी माहिती जनतेला दिली जाईल। मोठ्या निर्णयांची शक्यता यात वर्तवली जाते। त्याचबरोबर लष्करी कारवाईसाठी योजना तयार केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। भारत पाकिस्तानमधील राजदूत मागे घेण्याची शक्यता देखील आहे। पाकिस्तानवर 3 टप्प्यांमध्ये प्रहार केला जाणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। भारत पाकिस्तानला राजकीय आणि लष्करी प्रत्युत्तर देणार आहे। या सगळ्या संदर्भात एक 9:15 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। पहलगाम हल्ल्यावर सीसीएसची बैठक घेतल्याची माहिती एक पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये सीसीएसची 2.5 तास बैठक चालली आहे। सीसीएसच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली। पहलगाम हल्ल्यावर सीसीएसची बैठक घेतल्याची त्यांनी ही पोस्ट केली आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, जवळपास 2.5 तास ही बैठक चालली आणि 2.5 तासानंतर ही बैठक आता संपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली। सगळे महत्त्वाचे नेते जे होते ते या बैठकीतनं बाहेर पडलेले आहेत। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये विदेश मंत्रालयाची जी पत्रकार परिषद आहे ती पार पडणार आहे। त्यातून तर सगळं सांगितलं जाईलच, पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानवर 3 टप्प्यांमध्ये प्रहार केला जाणार आहे असा मोठा निर्णय जो आहे तो सध्या भारतानं घेतल्याचं आपल्याला समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं, भारत पाकिस्तानचा राजदूत जो आहे तो मागे घेतला जाणार आहे। त्याबाबतचा निर्णय राजदूत यापुढे आता नसणार आहे। या बाबतीतला एक मोठा झटका हा पाकिस्तानला म्हणावा लागेल। त्याचबरोबर राजकीय आणि लष्करी प्रत्युत्तर द्यायची तयारी देखील भारताची असल्याचं या बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती देखील झालेली आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या आत्ता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यांचा बॉम्ब टाकला जाईल असं देखील सूत्रांकडून आपल्याला समजतंय। म्हणजे पुरावे, पाकिस्तानच्या विरोधातले जे काही पुरावे भारताकडे आहेत ते सगळे आता पुढच्या काही क्षणामध्ये सुरू होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जाणार आहेत, जेणेकरून पाकिस्तानचा बुरखा जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जगासमोर फाडला जाईल। हाही एक मोठा धक्का म्हणावा लागेल पाकिस्तानला। आणि त्याचबरोबर लष्करी कारवाईसाठी देखील जी योजना आहे ती भारताची तयार असल्याचं देखील आपल्याला समजतंय। जी बैठक झाली होती साऊथ ब्लॉकमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये लष्करी प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं किंवा त्यासाठीची जी तयारी आहे ती भारताची पूर्ण झाल्याची जी माहिती आहे ती संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिली आहे। कारण आपल्याला माहिती आहे 14 फेब्रुवारी 2019 साली ज्यावेळेला हा हल्ला झालेला होता, पुलवामाचा हल्ला झालेला होता, त्यावेळेला चोख असं प्रत्युत्तर उरीचं सर्जिकल स्ट्राईक करून देण्यात आलेलं होतं। त्यामुळे अशा पद्धतीनं पाकिस्तानला